श्री स्वामी समर्थ. नशीब बिघडण्याची 11 मोठी कारणे. 1. आई वडिलांचे मन दुखावणे. मित्रांनो, आपल्या जीवनातील पहिले देव म्हणजे आई आणि वडील. ज्यांच्या आशीर्वादामुळेच आपण या जगात आलो. त्यांच्याच भावना दुखावल्या तर जीवनातील अनेक मार्ग बंद होऊ लागतात. अनेक लोक मेहनत खूप करतात, पण यश हातातून निसटते. यामागे कधीकधी आई वडिलांच्या मनातील दुःख कारणीभूत असते. स्वामी समर्थ नेहमी करुणा, सेवा आणि कृतज्ञता शिकवतात. आई वडिलांचा आदर करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात संकटे आले तरी मार्ग नक्की सापडतो. 2. अहंकार वाढणे. जेव्हा माणूस थोडे यश मिळाल्यावर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो, तेव्हा त्याच्या पतनाची सुरुवात होते. अहंकार माणसाला वास्तवापासून दूर नेतो. अनेक वेळा देव आपल्याला सर्व काही देतो, पण अहंकार आल्यावर तीच कृपा हळूहळू कमी होऊ लागते. कारण अहंकारी व्यक्ती शिकणे थांबवते, चुकाही मान्य करत नाही. 3. खोटेपणा आणि फसवणूक. खोटे बोलून मिळवलेला फायदा तात्पुरता असतो, पण त्याची किंमत आयुष्यभर द्यावी लागू शकते. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसभोवती अविश्वासाचे जाळे तयार होते. लोक दूर जातात, नाती तुटतात आणि मनाची शांतता नष्ट होते. अशा वेळी नशीब साथ देत नाही असे वाटते, पण खरे कारण आपलीच कर्मे असतात. 4. गरीब आणि गरजूंना दुर्लक्ष करणे. आपल्या दारात आलेल्या भुकेल्या व्यक्तीला मदत करण्याची संधी म्हणजे देवाने दिलेली परीक्षा असते. ज्याच्या मनात दया नसते त्यांना संपत्ती मिळाली तरी समाधान मिळत नाही, तर दुसरीकडे थोडे असतानाही दान करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात अनपेक्षित कृपा दिसून येते. 5. सतत नकारात्मक विचार करणे. आपले विचारच आपले भविष्य घडवतात. जो व्यक्ती सतत माझे काही होणार नाही, माझे नशीब खराब आहे असे म्हणत राहतो, तो नकळत स्वतःच्या मार्गात अडथळे निर्माण करतो. नकारात्मक विचार भीती वाढवतात आणि संधी ओळखण्याची क्षमता कमी करतात. 6. दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करणे. दुसऱ्याचे यश पाहून प्रेरणा घेण्याऐवजी जळफळाट करणे ही नशीब कमकुवत करणारे मोठे कारण आहे. मत्सरामुळे मनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जो दुसऱ्यांच्या प्रगतीत आनंद मानतो त्याच्यासाठी नवीन मार्ग उघडू लागतात. 7. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणे. अन्याय, भ्रष्टाचार किंवा फसवणुकीतून मिळालेला पैसा काही काळ सुख देईल, पण कायमची शांती घेऊ शकत नाही. असा पैसा घरात वाद, चिंता आणि अस्थिरता घेऊन येतो. अनेक वेळा दिसणारी भरभराट ही आतून सुरू असलेल्या पतनाची सुरुवात असते. 8. देवस्मरणाचा अभाव. देवस्मरण म्हणजे फक्त पूजा नव्हे, तर प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा ठेवणे. जेव्हा माणूस संकटात देवाला आठवतो पण सुखात विसरतो, तेव्हा त्याचे मन अस्थिर राहते. स्वामींचे नामस्मरण मनाला स्थिरता आणि योग्य दिशा देते. 9. घरातील अशांती आणि सततची भांडणे. ज्या घरात सतत वाद, राग असतो त्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. अशांत घरात लक्ष्मी टिकत नाही असे म्हटले जाते. प्रेम, संवाद आणि आदर हे घरातील भाग्य वाढवणारे घटक आहे. 10. वेळेचा अपमान करणे. वेळ हीच खरी संपत्ती आहे. जी व्यक्ती वेळेची किंमत समजत नाही ती अनेक सुवर्ण संधी गमावते. नशीब हे अनेकदा योग्य वेळी योग्य कृती करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहते. आळस आणि टाळाटाळ यामुळे भाग्याचे दरवाजे बंद होतात. 11. कर्माचा विसर पडणे. लोक अनेकदा नशिबाला दोष देतात, पण कर्माकडे पाहत नाहीत आणि आज जे आपण पेरतो तेच उद्या उगवते. चांगले कर्मे तात्काळ फळ देत नसले तरी ती कधी वाया जात नाहीत. स्वामी समर्थांच्या कृपेने योग्य वेळ त्यांचे फळ नक्की मिळते. समारोप. मित्रांनो, नशीब खराब आहे असे वाटत असेल तर आधी आपल्या सवयी, विचार आणि कर्म तपासा. कारण नशीब बदलण्याची सुरुवात बाहेरून नाही, तर स्वतःपासून होते. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, आई वडिलांचा आदर करा, प्रामाणिकपणे कर्म करा आणि रोज मनापासून नामस्मरण करा. कदाचित आज परिस्थिती कठीण असेल, पण स्वामींची कृपा आणि चांगली कर्मे एकत्र आली तर बंद झालेले मार्गही पुन्हा उघडू शकतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.